कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्याला असे वाटते की केव्हा हे दिवस दूर होतील, का पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात. हे सगळे केव्हा संपेल? मी आता हे सहन नाही करू शकत. प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्यासमोर येऊन उभा असतो. माहीत आहे का, या चार कारणामुळे आपल्या आयुष्यात दुःख हे नेहमीच येत असते. दुःखाचे पहिले म्हणजे नात्यामुळे दुःख येते. आपले ज्यांच्यासोबत एक नाते असते त्यांच्याशी आपले भांडण होते किंवा अजून काहीतरी असू शकते. बऱ्याच जणांना नात्यात धोका मिळालेला असतो, त्यामुळे ते खूप दुःखी असतात. ते त्याच गोष्टीचा इतका विचार करतात की त्यांना त्या गोष्टीतून बाहेर पडताच येत नाही. ते फक्त त्यांचा विचार करतात. ते ज्यांच्यावर प्रेम करत होते पण त्याला त्याची काहीच पर्वा नसते. म्हणून त्यांचा विचार करण्यापेक्षा जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांचा विचार करा. तुमच्या आईवडिलांचा विचार करा. खरेच असे काही जण असतात जे आपल्यावर मनापासून प्रेम करतात. त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि असे जर काही झालेही असेल तर त्याला तुमच्या जीवनाचा एक भाग समजून विसरून जा. कारण त्याच गोष्टी आठवून तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. जेवढ्या लवकर ती गोष्ट विसराल तेवढ्या लवकर तुम्ही खूप आनंदी राहायला लागाल. दुःखाचे दुसरे म्हणजे काही लोक पैशामुळे दुःखी असतात. त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी, त्यांच्या आयुष्यातल्या टेन्शन्स हे पैशामुळे असते. तर काहींना काम मिळत नाही किंवा काहींचं काम नीट चालत नाही किंवा काहींच्या कामात कॉम्पिटिशन्स येऊन जातात. कधी खूप खर्च येऊन जातो, कधी काय होते तर कधी काय होते, त्यामुळे खूप टेन्शन्स येतात. दुःखाचे तिसरे कारण आहे काहींना त्यांच्या शरीरात काही आजार होऊन जातो, काहीतरी त्रास होतो, त्यामुळे ते चांगले जीवन नाही जगू शकत. बऱ्याचशा खाण्यापिण्याच्या गोष्टी ते खाऊ नाही शकत. त्रास खूप होतो, त्यामुळे खूप टेन्शन्स येते. दुःखाचे चौथे कारण जे या सगळ्या दुःखांच्या वरचं आहे ते म्हणजे मनाचे दुःख. तुमचे मन आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्यांना आपल्या मनाशी इतके अटॅच करून घेतो की ते मन त्यातच अटकून राहते आणि तेच विचार करत असते. बघा ना, कुठलाही प्रॉब्लेम असो, आपण त्याचा पुन्हा विचार करतो आणि त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो. पुन्हा मागचा विचार करतो, पुढे काय होईल याचा विचार करतो आणि ते दुःख त्यामुळे वाढत जाते. किती ते दुःख, नात्यांचे दुःख, पैशाचे दुःख, हेल्थचे दुःख, या दुःखांचा आपल्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव तेव्हाच पडतो जेव्हा आपण आपल्या मनाशी हारून जातो. जेव्हा आपण मनाशी पूर्ण हारून जातो की आता मी काहीच करू शकणार नाही. जेव्हा आपण विचार करतो की आता सगळे काही संपले, आता काहीच नाही उरले आहे माझ्याकडे, इतके दुःख मिळाले आहे जीवनात की आता काही करण्याची हिंमतच नाही. कितीही संकट येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, तुमच्या मनाला मजबूत ठेवा. प्रॉब्लेम कसाही असो, तुम्ही जर मनात ठेवले ना, मला कुठलाही गोष्टीचा काहीच फरक पडत नाही, तुमच्या मनाने असे ठरवले ना, तर तुम्हाला कोणतीच गोष्ट दुःखी करू शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.